श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. तर गाईज, जसं की तुम्हाला मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आज आमचा हा शेगावमध्ये फर्स्ट डे आहे आणि फर्स्ट डे आम्ही तिथे उतरल्यानंतर रूममध्ये वगैरे फ्रेश झालो. त्याच्यानंतर आम्ही छान असा मस्त ब्रेकफास्ट चहा घेऊन निघालो आमच्या फर्स्ट शेगावमधल्या स्पॉटसाठी, म्हणजेच आपला रेणुका मातेचं मंदिर माहूरगडावर. तुम्हा सर्वांना माहितीच आहे, माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविक भक्त येत असतात. माहूरगडाच्या दर्शनाला येण्यासाठी भरपूर प्रमाणात वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यातून बस सुविधा, रेल्वे सुविधा आहेत. नांदेडपर्यंत येण्यासाठी रेल्वे, बस, विमान या सर्व वाहनांचा ऑप्शन तुम्हाला आहे. माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यापासून सुमारे 48 किलोमीटर अंतरावर आहे. रेणुका मातेचे हे मंदिर अवतीभवती असणाऱ्या या हिरव्यागार डोंगरांनी व्यापलेले आहे, जसं की तुम्हाला दिसत आहे, आणि सभोवताली घनदाट जंगल आहे. चैत्र महिन्यात तसेच नवरात्र उत्सवात गडावर भक्तांची प्रचंड प्रमाणात गर्दी असते. आम्ही निघालो ते शेगाव पासून, कारण आम्ही बॉम्बे टू शेगाव असे आलो आणि त्यानंतर शेगावमध्ये आल्यानंतर आम्ही एक तेथे 4 व्हीलर म्हणजेच अशी क्रुझर अशी बुक केली आणि तिथून शेगाव ते माहूरगड असा आम्ही प्रवास चालू केला. तरी तुम्हाला मी सांगते, शेगाव पासून माहूरगड हे किमान 4 ते 5 तासाचं अंतर होतं. त्यामुळे खूप म्हणजे गाडीमध्ये तरी आम्ही खूप थोडेसे बोर झालेलो, कारण कधी एकदा मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गडावर पोचतोय आणि त्याचीच आम्ही तुम्हाला सांगते. त्या प्रवासाच्या दरम्यान आम्ही गाडीमध्ये सर्वांनी खूप गप्पा गोष्टी केल्या, इकडच्या तिकडच्या पिकनिकच्या अशा खूप गोष्टी केल्या, ठरवल्या आणि मधीच थोडासा ब्रेक टाईम म्हणून गाडीमधून उतरून चहा पाणी वगैरे केलं आणि नंतर अशा 4 ते 5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही पोचलो आमच्या माहूरगडाच्या पायथ्याशी. माहूरगडाच्या पायथ्याशी उतरल्यानंतरच तुम्हाला भरपूर प्रमाणात इथे दुकानं दिसतील, जी साड्यांची आहेत, हार, फुलं, प्रसादांची वगैरे सर्व दुकानं इथे आहेत. त्यामुळे तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि ती घेऊन नंतर तुम्ही मातेच्या दर्शनासाठी वरती जाऊ शकता. मला तुम्हाला सांगायला आवडेल की देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजेच माहूरची रेणुका माता. श्री परशुरामाची माता म्हणून देखील रेणुका मातेला ओळखलं जातं आणि महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. तसेच देवीचे मंदिर हे 13व्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म देखील झाला अशी देखील भाविकांची इथे श्रद्धा आहे. मंदिराच्या पायथ्यापासून वरती डोंगरावर जाण्यापर्यंत बऱ्याच अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढताना आम्हाला खूप मस्त वाटत होतं. आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय करत आम्ही चढत होतो. पण तुम्हाला मी या पायऱ्या चढता चढता एक आख्यायिका सांगते. एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला आणि तिचेच नाव रेणुका असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचं लग्न झालं. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय ही जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला आणि त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा हा पराक्रमी जमदग्नी परशुराम आश्रमात नाही हे साधूनच सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून घेतली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला आणि घडलेला सर्व प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नीचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर ते माहूरगडावर आले. तिथे वास्तव्यास असलेल्या श्री दत्तात्रयाने त्यांना कोरी भूमी दाखवली
आणि इथेच आपल्या पित्यांवर अग्निसंस्कार कर असे देखील सांगितले. परशुरामांनी प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले आणि याच पाण्याने स्नान घालून जमदग्नींवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका देखील सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रयांनीच केले. त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली आणि तो दुःखी होऊन शोक करू लागला. त्याच वेळेला आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे पाहू नकोस. परंतु परशुरामांची उत्सुकता खूप असल्या कारणाने त्यांनी मागे वळून बघितले आणि त्यावेळे रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आलेले होते आणि तेवढेच परशुरामाला दिसले आणि म्हणूनच या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा केली जाते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणूनच याला मातापूर असे देखील म्हटले जाते. शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माहूर आणि पुढे त्याचेच माहूर असे झाले. तर तुम्हाला ही आख्यायिका कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे मला जय रेणुका माता लिहून नक्की कळवा. मंदिराच्या गाभाऱ्यात उघड्या डोळ्यांनी रेणुका मातेचे छान असे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या आवारात आलो आणि तिथे खूप सारे असे फोटो व्हिडिओ क्लिक केले आणि खूप छान अशा आठवणी जतन करून ठेवल्या. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो आणि व्हिडिओसाठी परमिशन नव्हती, सो त्यामुळे तिथे मी तुम्हाला फोटो वगैरे काढून दाखवू शकत नाही आहे. श्री क्षेत्र माहूरगडावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. श्री दत्तगुरूंचा जन्म देखील याच गडावर झाल्याचे सांगितले जाते. या गडावर श्री दत्तगुरू, अनुसया माता, रेणुका देवी, जमदग्नी ऋषी, श्री परशुराम, अत्री ऋषी आणि त्याचबरोबर तुळजाभवानी आणि लक्ष्मी माता, महालक्ष्मी या सर्व देवतांचा वास आहे हे आपल्याला बघायला मिळतेच. तिथेच बाजूला असलेल्या तुळजा मातेच्या, भवानी मातेच्या मंदिराच्या शेजारी एक गोंधळी काका बसले होते. त्यांना जागृतने आमच्या पैसे देऊन एक गोंधळ करण्यास सांगितले आणि त्याने अशा प्रकारे गोंधळ केला ते तुम्ही पहा. नाव सांग. प्रणय. हो, तुम्हाला एक सांगायचं आहे, जर तुम्ही या मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी जात असाल त्यावेळेला तुमच्या हातामध्ये पर्स, वॉलेट, मोबाईल आणि खाऊ वगैरे जे काही असेल ते तुम्ही तुमच्या कॅरी बॅगमध्ये सांभाळून ठेवा, कारण इथे मंदिराच्या आवारामध्ये खूप अशी माकडं फिरत असतात आणि ते तुमच्या हातातली या वस्तू ओढून खेचून अशी पटकन निघून जातात. त्यामुळे ही एक काळजी मात्र नक्की घ्या. मंदिराच्या मागेच श्री परशुराम मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील आहे. सो इथे खूप अशा पायऱ्या होत्या. आम्ही परशुराम मंदिराला भेट देण्यासाठी खाली नाही गेलो, त्यामुळे इथला तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवू शकत आहे. पण इथल्या माकडांचा मात्र तुम्हाला असे फनी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवीनच की कसे पळतायत, म्हणजे असे माणसांच्या आजूबाजूला माणसांप्रमाणेच वावरताना तुम्हाला इथे दिसत आहेत. हीच इथली एक मस्त अशी गंमत आहे. आणि इथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही निघालो आहोत आमच्या दुसऱ्या दर्शनासाठी, म्हणजेच अनुसया मातेच्या मंदिराकडे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे लाईकच्या मार्गातून नक्की कळवा.